श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन आहे आपला आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे आणि मी आज अपलोड करते. तर माझं सर्व आवरून झालं होतं. मी लवकरच उठले होते, म्हणजे 5 वाजताच उठले होते. तर माझं स्वतःचं तर आवरून झालं होतं सगळं. नंतर सडा रांगोळी झाली, देवपूजा झाली आणि मी नित्यसेवा करून घेत होते. कारण आरवला जायचं होतं, तर तो माझ्यासोबतच उठला होता, आज लवकर उठला होता. आणि खरं सांगू का, आरवला इतका म्हणजे इंटरेस्ट आहे, त्याला खूप आवडीने जातो तो. रात्रीपासून त्याचं तयारी चालू होती, माझे कपडे प्रेस झाले का, माझं हे झालं का, ते झालं का. आणि त्याला इंडिपेंडंट डे असेल, रिपब्लिकन डे असेल किंवा त्यांची आषाढी एकादशीची जी दिंडी असते त्याला पण तो म्हणजे अगदी उत्साहाने जातो आणि त्याला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यात. तर त्याच्यामुळे त्याचं चालू होतं. पण आरवला काही आज बहिणी पाठवायचं नव्हतं, मलाच सोडवायला जायचं होतं त्याला. कारण की जरा उशिरा जायचं होतं आज त्याला. 7:45ला त्यांचं होतं, म्हणजे 7:45चा त्यांचा मेसेज आलेला आहे, तेव्हा त्याला मला सोडायचं होतं. नंतर आता 6 वाजत आले होते आणि माझं बाकीचं आवरलं होतं. पण मग आरवचं मी त्याला टी शर्ट आणला होता. काल फिरायला बाहेर माझ्या खरेदीसाठी गेले होते, तेव्हा त्याला मी टी शर्ट आणला होता तिरंग्याचा, थोडं फोटोशूट करायचं म्हणून. त्याच्यानंतर मग त्याचं आवरून दिलं आणि नंतर मग मी त्याचं थोडंसं त्याला मी ड्रायफ्रूटचे गुळ शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाण्याची चिक्की दिली. म्हटलं उशीर होईल, नकोच म्हणत होता तो. आणि तो माझ्यावर म्हणजे थोडासा नाराज होता, की मला म्हणत होता तू उशीर करते आहे मम्मी, आपल्याला लवकर जायचं, सगळी मुलं गेली असतील, मी एकटाच राहिलो असेल, तू उशीर करते आहे मम्मी, असं त्याचं चालू होतं. म्हणून तो थोडासा नाराज दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आमच्या दारावरून त्याचं आवरतच त्याला बाहेर पण जाऊन पाहायचं होतं. कारण आमच्या दारावरून अशा आमच्या आजूबाजूला जे स्कूल आहेत ना, त्यांच्या सगळ्या म्हणजे सर्वांच्या अशा रॅली जात असतात. तर या मुलांकडे पाहून ना मला पण माझं बालपण आठवतं. कारण मी पण मराठी शाळेतच शिकलेली आहे. तर हे दिवस आहेत ना, इतके छान असतात ना, पण आपल्याला तेव्हा त्याचं इम्पॉर्टंट नसतं आहे. तर हे बघा, इतक्या छान रॅली, म्हणजे सकाळपासून आमच्या दारातून बऱ्याच स्कूल जातात इथून. म्हणजे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा आषाढी एकादशीच्या वेळेस पण बऱ्याच अशा दिंड्या किंवा अशा रॅली आमच्या दारातून जात असतात. तर आरव पण ते पाहत होता आणि मला म्हणत होता, अगं मम्मी बघ सगळी चालली आहेत, मला तू अजून घरीच ठेवलं आहे, चल मला सोडवाय. मग आरवला सोडवून आले मी स्कूलमध्ये. नंतर म्हणजे असतं ना आपलं, की चालू राहतं. मला म्हणजे शेंगदाण्यांचा कूट संपला होता, तर म्हटलं शेंगदाणे अगोदर भाजून घ्यावे आणि थंड करायला ठेवले होते मी. आणि ते थंड होईपर्यंत मी कपडे धुवून घेतले आणि म्हटलं कपडे म्हणजे धुवून टाकले आणि नंतर शेंगदाण्यांचा कूट असा बारीक करून घेतला बघा. नंतर मी आरवसाठी पराठे बनवले होते, ते काही मी तुमच्याशी शेअर केले नाहीत, कारण त्याला घाईघाईतच दिला नाश्ता आणि थोडे उरलं होतं बॅटर, तर म्हटलं पराठे करून घ्यावे. आणि त्याच्यानंतर बघा इथं चालू होतं बघा, इथं म्हणजे शेंगदाण्यांचं कूट वगैरे मी भरून घेतला त्याच्या कंटेनरमध्ये. आणि बाकीचं कसं असतं, त्याला सोडून आले तर त्याला वाटत होतं मम्मीने इथंच थांबावं. नंतर मी भाजीसाठी इथं कोथिंबीर, खोबरं, लसूण, आलं त्याची पेस्ट करून घेतली. शेवग्याची शेंग मला बनवायची होती, साधीच बनवायची होती, आज काही मसाल्याची वगैरे बनवायची नव्हती, रेग्युलरसारखीच. त्याच्यामुळे मी काही तुमच्याशी शेअर केली नाही, कारण मला पण गडबड आहे. कारण मला इथलं आवरून परत नंतर आरवला घ्यायला त्याचं म्हणजे एक सॉन्ग आहे त्याचा, ए वतन म्हणून. तर ते सॉन्गसाठी मला जायचं होतं, कारण त्यानं मला बोलवलंच आहे, मम्मी माझ्या सॉन्गपर्यंत तू येच म्हणून. तर मी काही थांबत बसले नाही तिथं, कारण त्यांचे गेस्ट येतात, नंतर त्यांचं मार्गदर्शन वगैरे बराच वेळ जातो तिथं. त्याच्यामुळं फक्त त्याला सोडलं आणि म्हटलं मी येते जरा वेळाने, आवरून येते घरचं म्हटलं. तर थोडं दूर आहे स्कूल, पण मग म्हटलं एवढा वेळ तिथं बसून तर काय करणार आहे. नंतर भाजी झाली माझी. तर त्याला म्हणजे पराठ्याचं सारण होतं, म्हटलं करून घ्यावे. तर मी स्वतःसाठी पण नाश्ता करून घेतला अगोदर, पराठे करून. नंतर पोळ्या आणि थोडं पराठ्याचं बॅटर पण माझं राहिलं आहे, तर म्हटलं त्याच्यानंतर मग म्हटलं आता सगळा स्वयंपाकासोबत पोळ्यांसोबत म्हटलं ते उरलेले पराठे पण लाटून घ्यावे आणि बाकीचं करावं. तर आपल्याला चालू असतं, आपण आपल्या पद्धतीने करत असतो. आणि हे स्वातंत्र्य दिन वगैरे आहे, तर पूर्वी म्हणजे एवढा उत्साह असायचा तेवढा आता दिसत नाही. पण आताचं कल्चर वेगळं आहे, आताच्या मुलांचं सेलिब्रेशनची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी होती. म्हणजे भाजी करून घेतली आणि म्हटलं पोळ्या करून घ्याव्या, बाकीची कामं पण आवरायची होती मला. तर या मुलांकडे पाहिलं की आपलं बालपण पण आठवत असतं. आणि आरवसोबत मी पण आम्ही पण म्हणजे आमचं बालपण जगत असतो. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते आपण त्यांच्याबरोबर ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व झालो ना, तर त्यांना पण आपल्यासोबत एक फ्रेंडशिप असल्यासारखं वाटून घेतं. म्हणजे वाटतं त्यांना की मम्मी पप्पा आपल्यासोबत इन्वॉल्व होतात बाबा, किंवा मम्मी पप्पांना पण आपल्याबद्दल आहे किंवा. आणि हे मुलांना आत्ताच शिकवणं गरजेचं आहे की हे देशाविषयी हे ते. नंतर मी उरलेल्या बॅटर जे पराठ्यांचं उरलं होतं त्याचे पराठे असे बनवून घेतले बघा. कारण आरव तर गेला, कारण त्याला दिलं तर त्याचं खाण्यात लक्ष नव्हतं आज, कारण त्याला जायची ओढ होती स्कूलला.
आणि म्हटलं आज व्हॅननी काही त्याला पाठवलं नाही कारण थोडं उशिरा जायचं होतं आणि व्हॅन खूप लवकर आली होती त्याची, आज 7 वाजताच आली होती. तर म्हटलं एवढं पाऊण तास एवढं तिथं अगोदर जाऊन काय करणार आहे हा, आणि एकट्याला असं सोडा वाटत पण नाही तिथं. आणि मुलांचं कसं जास्त वेळ अगोदर जाऊन तिथं मस्ती वगैरे करत बसतात, त्याच्यामुळं म्हटलं वेळेवरच त्याला सोडवावं. तर मी गेले सोडवायला तर तिथं काहीच नव्हतं, आणखीन त्यांची अरेंजमेंटच सुरू होती तिथली. मग पण त्याचे आले होते मित्र 2-3. मग म्हटलं त्यांच्याजवळ सोडलं मॅमजवळ त्यांच्या, आणि मी घरी आले. तर म्हटलं तिथलं कार्यक्रम होईपर्यंत माझी बाकीची कामं घरची आवरून होतील आणि नंतर मला त्याला घ्यायला पण जायचं होतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण सेलिब्रेट करत असतो आणि आपण अशा देशाचे नागरिक आहोत की जो देश आपला म्हणजे सर्व गुणसंपन्न असा देश आहे. अन्नधान्य, परत नंतर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला अभिमान वाटावा असा आपला देश आहे. आपल्या देशाची संस्कृती आहे, ज्या प्रथा परंपरा आहेत त्या जगभरात म्हणजे त्यांना मानलं जातं. एवढा छान म्हणजे मोठ्या संस्कृतीचा देश आपला म्हणून ओळखला जातो आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या भारताचा जास्त अभिमान आहे. आणि हेच मुलांना पण आपण आपल्या वागण्यातनं हे मुलांना आपण दाखवून दिलं तर येणाऱ्या पिढीला पण आपल्या देशाचं तेवढं इम्पॉर्टंट माहीत होईल असं मला वाटतं. आणि मग आणि तेच आरवकडं बघून पण आम्हाला छान वाटतं, कारण तो एवढा उत्साहाने जातो, त्याला इतकं म्हणजे ओढ आहे हे जायचं. त्या दिवशी रात्रीपासून त्याची तयारी, मग मम्मी मला हे असं आहे तसं आहे. अगदी खाण्यात पण त्याचं लक्ष नव्हतं. सकाळी मी टिफिन देत होते, म्हटलं उशीर होईल, नंतर ग्राउंडवर बसावं लागतं, तर ऊन होतं, दुपार होती, आता ऊन पण आहे जास्त, पाऊस बंद झाला आहे. तर मग म्हणून मी त्याला थोडंसं लाडू दिले ड्रायफ्रूटचे ते, आणि थोडीशी शेंगदाण्याची चिक्की वगैरे दिली. म्हटलं पाण्याची बॉटल ते असलं सोबत, तर मग म्हटलं तू बसल्यावर तिथं खाऊन घेशील. पण त्याला नको होतं ते, म्हटलो तो म्हणतो 2-3 तासासाठी जायचं असतं तरी पण देते. तर मग नंतर मी सगळी कामं आवरली आणि नंतर आरवच्या स्कूलमध्ये गेली, त्याचे फोटो काढले आणि त्याचा हा प्रोग्राम होता, त्याचे थोडेसे फोटो घेतले आणि व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.